मी विनंती करतो उद्धव साहेबांना की त्यांनी राज साहेबांचा सत्कार करावा. शाल शाल स्वागत होत आहे आणि हे स्वागत याला म्हणतात कुटुंब. याच क्षणाची तर संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत होता. अमित यांना मायेची शाल देण्यात आलेली आहे. यानंतर विभागाच्या वतीने उद्धव साहेबांना वंदनीय प्रमोद शिंदे विभाग प्रमुख हे शिवसेना प्रमुखांसाठी हा चाफ्याचा हार उद्धव साहेबांकडे देत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष संजय भोगले उद्धव साहेबांचं स्वागत करत आहेत. मातानो, मला नाही वाटत की असं भाग्य दुसऱ्या कोणत्याही नेत्याच्या नशिबी लाभलं असेल. आजपासून शिवसेना प्रमुखांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होते. कदाचित कोणाचा गैरसमज होईल, 1926 ने 1927 हे त्यांचं जन्मवर्ष, म्हणजे पुढच्या वर्षी 100 पूर्ण होणार. आजपासून त्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झालेली आहे. आणि या सगळ्या काळामध्ये अनेक चढ उतार आपण सर्वांनी पाहिले, अनुभवले. मगाशी राज पण आला. आम्ही दोघांनी आमचं बालपण एकत्र गेलं. आणि एक गोष्ट खरी आहे की आम्ही वादळामध्ये खेळत मोठी झालेली मुलं आहोत. त्याच्यामुळे वादळाशी कसं लढायचं हे आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. पण वादळाशी जसं लढायचं असतं तसं वादळाची जबाबदारी खांद्यावरती पेलणं किती कठीण असतं हे ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी येते त्यालाच ते कळू शकतं. आज आपल्याशी बोलताना ही सगळी वर्ष, तो सगळा काळ हा डोळ्यासमोरून जातोय. नेमकं कोणती गोष्ट सांगायची काही कळत नाही. एक गोष्ट नक्की की शिवसेना प्रमुख, म्हणजे मी नेहमी सगळ्यांना सांगतो की शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट हे सर्व जगासाठी. साहजिकच आहे, माझी ओळख माझे वडील म्हणून त्यांच्याशी पहिल्यांदी झाली. मा आणि साहेब, अर्थात साहेबांना
चार चौघात आम्ही साहेब म्हणायचो. आमची वडील आणि मुलाचं नातं आणि ते नाव वेगळं होतं. अनेक जण मला आजही भेटतात आणि मला म्हणतात की कसं काय हो, कारण माझे आजोबा म्हणजे साक्षात जमदग्नीचा अवतार. असे आजोबा, त्याच्यानंतर असे वडील आणि त्यांच्या एकदम व्यक्तिमत्वाच्या विरुद्ध आमची मा. या सगळ्या वाटचालीत माचं सुद्धा योगदान फार मोठं आहे. कारण म्हणजे मागे एकदा नवलकर म्हणाले होते की समईची वात जी असते ना, ती शांतपणाने जळत आजूबाजूचा परिसर उजळून टाकत असते. पण तिच्यातली जी आग असते, ती आग ती स्वतः सहन करत असते. तशी माझी मा ही शांतपणाने संपूर्ण घर सांभाळत होती. आम्ही तीनही मुलं, आम्हाला कुठेही बाहेर काय चाललंय याची जाणीव होऊ न देता आई म्हणून तिची एक वेगळी भूमिका ती पार पाडत होती. त्याच वेळेला शिवसेना प्रमुखांच्या सारखा एक पती, त्याचं घर सांभाळणं, प्रबोधनकारांची सून म्हणून त्यांना सांभाळणं, हे सगळं कसं काय होतं, काय झालं काही कळत नाही. आणि मग म्हणजे मी तुम्हाला सांगत होतो की अनेक जण आजही भेटतात आणि म्हणतात की बाळासाहेब आणि प्रबोधनकार म्हणजे काय हो, घरी तुमच्या काय कसं वातावरण होतं. म्हटलं तुम्हाला कल्पना नाही की प्रत्यक्षात हा माणूस कसा होता. राज मगाशी जे बोलताना सांगत होता, घरामध्ये आजोबा आणि वडील आणि आम्ही मुलं आणि नातवंड असंच ते नातं होतं. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की लहान असताना आपण, मला वाटतं बहुतेक सगळेच जण शाळेत जाताना पहिले काही दिवस आनंदाने गेलो अशी फार लोक थोडी असतील. कोण गेलेत का रे आनंदाने असं तसं शाळेत? कोणीच वाटत नाही. म्हणजे आता हसता म्हणजे कोणीच गेलेलं नाही. आणि मी पण तसाच होतो. आणि शाळेला दांडी मारायची असली तर मी माचा आधार नाही घ्यायचो, जाऊन बाळासाहेबांना घट्ट मिठी मारायचो. आणि मग त्यांच्या लक्षात राहायचं. मग मा पाठोपाठ यायची. मग विचार काय नाही, वेळ होत चालली, शाळेला जायचं अजून तयार होत नाही, जाऊ दे ग, एक दिवस शाळेत नाही गेलं तर काय होते. अर्थात त्यांच्यासाठी ते बरोबर होतं, कारण त्यांना स्वतःला आणि माझ्या आजोबांना सुद्धा परिस्थितीनुसार 7वी मध्ये शाळा सोडावी लागली. पण त्यांनी एवढे जे काही कर्तृत्व उभं केलंय की ते ठाकरे नाव पुसायला अनेक जण इकडे उतरतायत, पण अजून ते नावच पुसलं जात नाहीये. असे काय ते वेगळं रसायन होतं. आणि त्यांची आम्ही वारसदार. मग त्याला घराणेशाही म्हणायचं तर घराणेशाही म्हणा. मला त्या घराणेशाहीचा आणि घराण्याच्या परंपरेचा अभिमान आहे आणि माझं भाग्य आहे ते. आता त्यांना म्हणजे जे विरोधक आहेत त्यांना त्यांच्या वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते, तर मी काही करू शकत नाही. आणि जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो, महाराष्ट्र धर्माचा विचार करतो, तेव्हा जर का इतिहास बघितला, म्हणजे अगदी फार शिवाजी महाराज त्यांच्याही आधी जर का आपण बघितलं, तर गद्दारी हा विषय का आजचा नाहीये. गद्दारी हा विषय पूर्वापार चालत आलेला आहे. तो आपल्याला एक शापच लाभलेला आहे. आणि जर का असा विचार केला की जेव्हा विजय अशक्य असतो तेव्हा आपला शत्रू गद्दारांची मदत घेत असतो. आणि गद्दारी जर का आजपर्यंत भगव्याशी झाली नसती तर अतिशयोक्ती वाटेल, पण या महाराष्ट्राने जगाचा इतिहास बदलून दाखवला असता. वाईट कसलं वाटतं की आपल्यामध्ये ती एक म्हण आहे. आणि त्या म्हणीची पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की एक मोठं वृक्ष असतो, मोठं झाड असतं, किती वर्षाचं असेल, म्हणजे आता जसं शिवसेना यावर्षी 60 वर्षाची होईल, 60 वर्षाचं झाड सुद्धा फार मोठं असतं. एक मोठं झाड असतं जंगलामध्ये. अनेक वर्ष, अनेक पिढ्या त्याच्यावरती पक्षी घरटी करत असतात. त्या पक्ष्यांच्या अनेक पिढ्या त्या झाडाच्या अंगा खांद्यावरती जन्माला आलेल्या असतात, मोठ्या झालेल्या असतात. अनेक काही प्राणी असतात, काही साप पण असतात, खारी असतात. आणि एक दिवस असं येतो की हल्ली जे काय चाललंय ना,